प्रेक्षक हो नमस्कार. कमळी या मालिकेचा खूपच चांगला भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. कमळी अन्नपूर्णाच्या घरी वसुबारसच्या पूजेला आलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि पूजेचा मान हा तिला मिळालेला देखील पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर कमळी ही अन्नपूर्णाची नात म्हणजेच राजनची मुलगी त्याचा मोठा खुलासा देखील झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि म्हणूनच तर अन्नपूर्णाने तिला वसुबारसच्या पूजेला घरी बोलवलेलं आहे आणि पूजेचा मान देखील दिलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टीपासून रागिनी आणि कामिनी त्याचबरोबर अनिका देखील अनभिज्ञ आहेत. वसुबारसच्या पूजेला खूप मोठा खुलासा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावर्षीची दिवाळी ही कमळीची तिच्या आईवडिलांबरोबर होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर रागिनी आणि कामिनी यांचा मात्र बोऱ्या वाजलेला पाहायला मिळतोय. तसेच या दिवाळीच्या वसुबारसच्या पूजेदिवशी स्वतः सरू देखील त्याच घरामध्ये आलेली आहे. सरूने कमळीला तिच्या वडिलांबरोबर आणि आजीबरोबर देखील पाहिलेलं आहे. इकडे अनिका आणि रागिनी यांचं काय होणार आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. कशाप्रकारे त्यांची फजिती होते आणि अनिका हिला या प्रॉपर्टीतून कसं बाहेर फेकलं जातं, नक्की काय घडतं ते देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अन्नपूर्णाला कामिनीने सांगितलेलं असतं की तुझी इच्छा जी कागदावर लिहून ठेवलेली आहे, म्हणजे तुझी विल तू तयार केलेली आहे, त्यामध्ये 6 महिन्याची मुदत तू सांगितलेली होतीस. पण आता त्यासाठी फक्त 5च महिने उरलेले आहेत. 1 महिना तर निघून गेलेला आहे. अजून तुझी नात काही आलेली नाही. अन्नपूर्णा तिला सांगते की जी गोष्ट 17-18 वर्षात झाली नव्हती ती एका महिन्यात सुद्धा होऊ शकते, एवढं लक्षात ठेव. 17-18 वर्ष मी माझी तपश्चर्या करत होते असं समज आणि त्याचं फळ मला या महिन्यात मिळू शकतं, असं होऊ शकतं, माझा देवावर विश्वास आहे, असं ती सगळं कामिनीला म्हणते. कामिनी मात्र तिला आठवणीत आणून देते की जर का या 5 महिन्यामध्ये तुझी नात आली नाही तर मग मात्र काय ठरलंय ते नीट आठवणीत आण. तेव्हा अन्नपूर्णा तिला सांगते, तू काही काळजी करू नको. माझ्या चांगलेपणावर, देवावर, सगळ्या गोष्टींवर विश्वास आहे आणि मी जे लिहून ठेवलंय ना, अगदी मी तसंच करणार आहे. त्यामुळं बाकी गोष्टीत तू इंटरेस्ट घेण्याची गरज नाही आहे. जे काय होणार आहे ते सगळं चांगलं होणार आहे आणि ईश्वराच्या मर्जीनं होणार आहे, असं ती म्हणते आणि निघून जाते. आणि त्यानंतर ती राजनला भेटते. राजनला तिने पंडितजीची सांगितलेली भविष्यवाणी सांगितलेली असते आणि सांगितलेलं असतं की 3 ते 4च्या दरम्यान बरोबर कमळी आपल्या घरामध्ये आलेली होती. कमळीच आपली नात असेल का? म्हणजेच तुझी मुलगी असेल का? असं मला वाटतं. तेव्हा राजनला देखील ती गोष्ट पटते. राजन म्हणतो, खरंच मला देखील असं वाटतं की कमळीच माझी मुलगी असेल. पण आपल्याकडं तसा काहीच पुरावा नाही आहे आणि ती असेल का नसेल सांगावं कसं हे मला कळत नाही. तेव्हा आता अन्नपूर्णानेच त्याला एक पर्याय दिलेला आहे. अन्नपूर्णा म्हणते, हे बघ, कमळी सिद्धटेक गावची आहे. तिच्या आजोबाचं नाव देखील आबा आहे. या गोष्टी जुळत नाहीत का? तेव्हा तो म्हणतो, हो, पण याचा अर्थ ती माझी मुलगीच आहे हे कसं सिद्ध होईल? तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, मग त्यासाठी काय करावं लागेल? तो म्हणतो की आपल्याकडं काहीतरी ठोस पुरावा पाहिजे. त्याशिवाय आपण कसं सांगू शकू की ही माझीच मुलगी आहे? अन्नपूर्णा म्हणते, असं असेल तर आपण तिची DNA टेस्ट करूया. तेव्हा राजन देखील या गोष्टीसाठी तयार झालेला असतो आणि आता अन्नपूर्णाला पाहिजे असतं ते म्हणजे कमळीचं कोणतं तरी सॅम्पल आणि त्यासाठी तिने कमळीला घरी बोलवून घेतलेलं असतं. कमळीला ती गोड बोलत असते. कमळीला ती म्हणत असते की आजोबांना तुला भेटायचं आहे म्हणून बोलवलेलं आहे. आणि त्याचबरोबर कमळीला गोड बोलत असताना ती म्हणते, कमळी, अगं मी तुझ्या केसांना तेल लावून देऊ का? किती दिवस झालं मी तुझ्या केसांना तेल लावून दिलेलं नाही आहे. मला असं वाटतं की तुझे केस विंचरावेत. तेव्हा कमळी होय म्हणते. पण ही जेव्हा अनिका ऐकते तेव्हा तिला खूपच राग येतो. मी नात असताना सुद्धा ही तिचे कसं काय लाड करते असा विचार ती करत असते. आणि तेव्हाच अन्नपूर्णा तिच्या केसांचं सॅम्पल घेत असते. तेव्हा अनिका देखील तिथे आलेली असते आणि ती म्हणते, माझ्या देखील केसांना तू तेल लावलं पाहिजेस आणि माझं देखील डोकं विंचरून दिलं पाहिजेस. तेव्हा लगेच अन्नपूर्णा म्हणते, हो का नाही? आणि तिचं देखील डोकं विंचरते. पण त्याच वेळेस अन्नपूर्णा दोघांच्याही केसांचं सॅम्पल घेते आणि आता ती डॉक्टरांकडे आलेल्या असतात. अन्नपूर्णा आणि राजन दोघेही डॉक्टरांकडे येतात. अन्नपूर्णाने आता एक पाऊल पुढं जाऊन अनिकाची देखील DNA टेस्ट करायचं ठरवलेलं असतं आणि त्यामुळंच अनिकाचा केसांचं सॅम्पल आणि
कमळीच्या केसांचं सॅम्पल घेऊन अन्नपूर्णा आणि राजन हे डॉक्टरांकडे आलेले असतात आणि डॉक्टरांना ते सॅम्पल देतात आणि म्हणतात की आम्हाला आता पाहायचं आहे ही माझी मुलगी आहे का नाही ते. तेव्हा डॉक्टर राजनचं देखील सॅम्पल मागतात. राजन स्वतःचं सॅम्पल देखील देतो आणि डॉक्टर सांगतात की 2 दिवसानंतर तुम्ही या, तुम्हाला हे रिपोर्ट तयार मिळतील. तेव्हा अन्नपूर्णा आणि राजन दोघेही खुश होतात. कारण आता त्यांनी कमळीचं सॅम्पल दिलेलं असतं. केसांवरून स्पष्टपणे समजणार असतं की कमळी ही राजनची मुलगी आहे का नाही. जर का DNA मॅच झाले तर नक्कीच ती राजनची मुलगी आहे आणि जर का DNA मॅच झाले नाही तर ती राजनची मुलगी नाही. त्याचबरोबर अनिकाचं देखील सॅम्पल दिलेलं असतं आणि ते देखील मॅच होतंय का नाही ते पाहायचं असतं. तर इकडे आता सरू कमळीकडे आलेली असते. ती मुंबईला आलेली असते आणि येऊन ती बंड्याला भेटलेली असते. तिला कमळीची खूपच आठवण येते असं तिनं सांगितलेलं असतं. तेव्हा बंड्या सांगतो की कमळीला वसुबारसच्या पूजेसाठी बोलवलेलं आहे आणि त्यासाठी ती आत्ताच अन्नपूर्णा म्हणजे त्या कॉलेजचे जे ट्रस्टी आहेत त्यांच्या घरी गेलेले आहे. तेव्हा ती म्हणते, "मला तिथे तू सोडशील का?" बंड्या म्हणतो, "काय झालंय तुला? पण तिकडं का जायचं आहे?" ती म्हणते, "मला कमळीला भेटायचं आहे." तो म्हणतो, "अगं ती येईल की मग आत्ता जाण्याची काय गरज आहे?" ती म्हणते, "नाही मला आत्ताच भेटायचं आहे." तेव्हा बंड्या तिला म्हणतो, "ठीक आहे, चल मी तुला सोडतो." तर इकडे अन्नपूर्णा डॉक्टरांकडे गेलेली असते आणि डॉक्टरांकडून तिने DNA रिपोर्ट मिळवलेले असतात. डॉक्टरांनी तिघांचे देखील DNA रिपोर्ट तयार केलेले असतात. तिघांचे म्हणजेच अनिका, कमळी त्याचबरोबर अनिका आणि कमळीचा बाप राजन आहे का नाही यासाठी तिघांचे म्हणजे राजनचे देखील DNA रिपोर्ट त्यांनी तयार करून अन्नपूर्णाच्या हातात दिलेले असतात आणि ते रिपोर्ट पाहून अन्नपूर्णाला भलताच आनंद झालेला असतो आणि ते रिपोर्ट घेऊन ती घरी आलेली असते. तर इकडे सरू देखील घरी पोहोचलेले असते आणि घराच्या जवळ जेव्हा ती जाते आणि जेव्हा ती उंबरा ओलांडत असते तेव्हा तिला दिसतं की आतमध्ये अन्नपूर्णा आहे आणि अन्नपूर्णाच्या बरोबर उभा आहे तो म्हणजे राजन आणि तिचे पाऊल जागच्या जागीच थांबतात. कारण तिला समजतं की ती अन्नपूर्णाच्या म्हणजेच राजनच्या घरी आलेली आहे आणि कमळी यांच्याच कॉलेजमध्ये शिकत आहे. एवढंच नव्हे तर कमळीला देखील तेथे बोलवलेलं असतं आणि तिला वसुबारसच्या पूजेचा मान देखील दिलेला असतो आणि सदानंद आजोबा देखील त्याच ठिकाणी असतात. हे सगळं चित्र पाहून सरूला भरूनच येतं. तिला कळतं की आपली कमळी अगदी योग्य ठिकाणी आलेली आहे. कमळीला तिच्या वडिलांचं आणि तिच्या आजी-आजोबांचं प्रेम मिळतंय हे पाहून तिला आनंद झालेला असतो. त्याचबरोबर तिला भीती देखील वाटत असते की इथेच कामिनी आणि रागिनी देखील असतील आणि खरोखरच आता अन्नपूर्णाने कमळीला बोलवून घेतलेलं असतं ते म्हणजे वसुबारसच्या पूजेला. पण खरं तर तिला सरप्राईज द्यायचं असतं. कारण तिला माहीत झालेलं असतं की DNA रिपोर्ट आलेले आहेत आणि त्या DNA रिपोर्टमध्ये स्पष्टपणे समजलेलं असतं की कमळी हीच राजनची मुलगी आहे. त्याचबरोबर अनिका ही मुलगी नाही असा देखील एक धक्कादायक रिपोर्ट आलेला असतो आणि हा रिपोर्ट अन्नपूर्णाने राजनला देखील सांगितलेला असतो आणि तेव्हा राजन देखील अगदी तिला आपल्या जवळ घेऊन मुलीप्रमाणे सगळ्या काही गोष्टी सांगत असतो. त्याचबरोबर इकडं अनिका आणि रागिनी, कामिनी यांना मात्र DNA रिपोर्टबद्दल काहीच माहिती नसतं. त्या वसुबारसच्या पूजेसाठी खुश झालेल्या असतात. त्यांना एवढं मात्र दिसलेलं असतं की कमळी तेथे आलेली आहे. पण कमळीला आपण सहज हाकलून देऊ, काहीतरी वाईट बोलू असा विचार त्यांनी केलेला असतो. पण आता त्यांना माहिती नाहीये, त्यांनाच या वसुबारसच्या पूजेदिवशी घराच्या बाहेर पडावं लागणार आहे. कारण अनिका ही राजनची मुलगी नाहीये, असे रिपोर्ट आता अन्नपूर्णाच्या हाती लागलेले असतात. पण अन्नपूर्णा सध्या काहीच बोलत नसते. अन्नपूर्णाने कमळी आपली नात आहे हे आता डिक्लेअर करायचं ठरवलेलं असतं आणि त्यामुळंच ती सर्वांना एकत्रित करते आणि अनाउन्समेंट करते की मी आज तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट म्हणजे कमळी ही माझी नात आहे म्हणजेच ती राजनची मुलगी आहे. तेव्हा अनिका तसेच रागिनी आणि कामिनी यांना राग येतो आणि ती म्हणते की तुम्ही काही कसं बोलता. तेव्हा अन्नपूर्णा सांगते की नाही माझ्याकडं अगदी रिपोर्ट आहेत असं म्हणून तिने DNA रिपोर्ट देखील दाखवलेले असतात. आता या गोष्टीचा कमालीचा धक्का खरं तर कमळीला सुद्धा बसलेला असतो. तेव्हा कमळीला अजून एक सुखद धक्का राजाने दिलेला असतो आणि तो म्हणतो की मी तुझा बाप आहे आणि त्याने चक्क लग्नादिवशीचे फोटो देखील कमळीला दाखवलेले असतात आणि त्यामध्ये तिला स्पष्टपणे कळतं की राजन हाच तिचा वडील आहे. कारण कमळीच्या आईवडिलांचे लग्नाचे फोटो असतात आणि त्यामध्ये
कमळीची आई आणि राजन हे दोघे एकमेकांना हार घालताना आणि लग्न मांडवात उभे असलेले तिला दिसतात आणि तेव्हाच तिला कळतं की राजन हाच तिचा वडील आहे. त्याचबरोबर DNA रिपोर्टचं सत्य देखील आता तिच्या समोर आलेलं असतं आणि कमळीला एका क्षणातच तिचे आई वडील, आजी आजोबा देखील मिळालेले असतात. हे तिच्या या खेळावर कमळीचा विश्वासच बसत नसतो. तिला एकदम रडू येत असतं आणि हे सगळं पाहत असते ती म्हणजे सरू. बाहेरून ते सगळं पाहत असते की आता कमळीला तिचे वडील, तिचे आजी आजोबा देखील मिळालेले आहेत. पण त्याचबरोबर तेथे रागिनी आणि कामिनी देखील आहेत. रागिनी आणि कामिनी यांना जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण त्यांना कळतं की आता कमळी ही नात आहे हे सिद्ध झालेलं आहे. तेव्हा त्या भांडायला लागतात आणि म्हणायला लागतात की अनिकाचा देखील या प्रॉपर्टीवर हिस्सा आहे. त्यामुळं अनिकाला देखील या प्रॉपर्टीतील हिस्सा मिळालाच पाहिजे. आत्तापर्यंत अन्नपूर्णा शांतपणे सगळं ऐकत असते. पण आता अन्नपूर्णा चिडते आणि त्याचबरोबर तिने दुसऱ्या मोठ्या सत्याचा खुलासा केलेला आहे. अन्नपूर्णा म्हणते की तू कधी शेण खाल्लेलं आहेस ना ते मला माहिती नाहीये. पण अनिका ही राजनची मुलगी नाहीये असं म्हणून ती अक्षरशः रागिनीच्या अंगावर जात असते. तेव्हा कामिनीला देखील मोठा धक्काच बसतो. कामिनी रागिनीकडं रागानं बघायला लागते. तेव्हा रागिनीचं सत्य आता उलगडलेलं असतं. रागिनीला समजलेलं असतं की आपण राजनला फसवले हे आता DNA रिपोर्टमुळं सर्वांना समजलेलं असतं आणि आता अनिका देखील रडू लागलेली असते. पण आता या सर्वांना घराच्या बाहेर जाण्याशिवाय काहीच पर्याय उरलेला नसतो. प्रॉपर्टी तर सोडा, काहीच त्यांना मिळणार नसतं. त्याचबरोबर घरातून बाहेर हाकलून देखील देण्यात येणार असतं. हा भाग पाहायला तुम्हाला कसं वाटेल ते नक्की कमेंट करून सांगा. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.